त्या मातेशी तुम्ही गद्दारी केली, तिच्यावर अंथरून नाही ते उघडं पाडलंय तो पत्रा, आणि तुम्ही कशाची नाटकं इथं करता? तुम्ही तालुक्यात बोंबलत फिरता, तालुक्यात आमच्या गावांमध्ये येता, आमच्या संस्थांचं काय झालंय बघता. अरे आम्ही जबाबदार आहे ना, तर आम्ही पार पाडू. तुम्ही तुमच्या संस्था बघा. हे असे नालायक दोन मिनिटं या सर्व गोष्टीमध्ये यांनी दुसऱ्या गावात जाण्यापेक्षा आपला स्वतःचं जे बंद पडले ते चालू करावा. आणि या सर्व बंद पाडलेल्या कारखाना बंद पाडलेल्या हे चिरमुल डायरेक्टर बोर्डाचा जाहीर निषेध करतो मी. समोरून ओरडणाऱ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की इथे समोर बसलेले मायबाप सभासद बघा, समोर तुमच्या जवळची असलेली टाळकी मोजा. नाक गेलं तरी अरे नाक गेलं तरी भाग शाबुते कवर म्हणणार. या ठिकाणी आता बरोबर आहे, खाली बसा जरा. बाकीचे फक्त आपल्याला 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपवायचा. आता या ठिकाणी 2 मिनिटं थांबा फक्त, जरा शांततेत. शूटिंग अमर रहे, अमर रहे, अमर रहे. मित्रांनो, 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. कोण 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. खेळीमेळीच्या वातावरणात चालू असलेल्या सभेला वेगळं रूप देऊन कसल्या परिस्थितीत सभा ही मोडली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करून आणि ठरवूनच आलेली मंडळी आहे. गेली 20-25 वर्ष या साखर कारखाना ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांनी हा कारखाना आता बंद पडतोय. आपल्याला विचारायचं तरी काय होतं? आपल्याला प्रश्न विचारायचे तरी काय? कारखान्यावर एकूण कर्ज किती? कर्जाची आपण फेड करणार कधी? कारखाना गेल्या वर्षी तुम्ही म्हणला चालू होणार, चालू नाही झाला. ह्या वर्षी तरी चालू होणार का नाही होणार? या सगळ्या प्रश्नांचा कोणता तसाच ठेवून ही माणसं गेली. यांना माहिती आहे कर्ज आपल्याला मिळू शकत नाही, कर्ज मिळणार नाही आणि कर्ज फेडण्याची क्षमता यांची संपून गेलेली आहे. मगाशी सुधीर शेठ इनामदारांनी सगळा हिशोब आपल्या पुढे मांडला, मी तो परत मांडणार नाही. याचं कारण आपल्या साखर कारखान्यामध्ये कर्जाची मर्यादा आपली संपून गेलेली आहे. शेठनी सांगितल्याप्रमाणे NCDCचं कर्ज जर मिळायचं असेल तर यांना कर्ज मिळत नाही. त्याच्यामध्ये जी अट आहे, जर आम्ही सरकार हमी देतोय तर तुम्हाला ही 1 महिन्यात जर कर्ज थकलं तर संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागतोय. त्यांना माहिती आहे कर्ज आपण मागतोय कारखाना चालू करायसाठी नाही, ती लोकांचं सप्लायर लोकांचं देणं द्यायसाठी मागतोय. मग त्याच्यात कारखाना चालू होत नाही, मग परत आपल्याला संचालक पद आपलं जाणार आहे. याची चौकशी होईल आणि याचं पुढचं काय आहे, माझा घोटाळा करून ठेवला तो सगळा. मित्रांनो, हा सगळा उपद्व्याप त्यांना माहिती आहे. या साखर कारखान्याचा प्रवास खाजगी साखर कारखान्याकडे चाललेला आहे. आपला हा लढा आपण आता उभा केलेला आहे, लढा स्वाभिमानी शिरूरचा. आपल्या सगळ्यांची तयारी आहे काही एक दिवस आमच्यासाठी द्यायची, हा लढा आपल्याला उभा करायचा. हात वर करून सगळ्यांनी सांगा, ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे. ज्यांनी हा साखर कारखाना बंद पाडला त्याच्यासाठी ह्या हातवर आहे. हा साखर कारखाना वाचवायसाठी हे हातवर आहे आणि हा साखर कारखाना चालवायसाठी सुद्धा हेच हातवर आहे. मित्रांनो, कामगारांचा प्रश्न तसाच राहिला. माणसं हाय मुकलून राहायला लागली. ट्रॅक्टरवाला, वाहतूकदार हाय मुकलून माणसं रडतायत. माणसं आवारात यायला, यांच्याकडे अहवाल वाटायला माणसं नाहीत.
अव्वल पोचणच कसा? ही 7-10 जणांची टाळकी. अव्वल लग्नाच्या पत्रिका वाटणार जवळ अव्वल द्यायची पाळी आली पुढे. मी मगाशी सांगितलं दर वेळेला अव्वल छापताना असे फोटो यायचे, या वेळेस फोटो आले का? संचालकांचे चेअरमनचे आले का फोटो? नाही आले. लाज वाटली त्यांना फोटो छापायचे. लक्षात ठेवा, त्यांना फोटो छापायची लाज वाटली. हा कारखाना बंद ठेवला, आपण कसे फोटो छापायचे? हात वर करून सगळ्यांनी समर्थन द्या या गोष्टीला. लाज वाटली त्यांना फोटो छापायची. अरे माझ्या बापाने साखर कारखाना काढला, तुझ्या हाताने तो बंद पडला. कुणाचा दोष आहे याच्यात? कुणाचा दोष आहे? कोणत्या संचालकाने तुम्हाला 2 रुपया मागितल्या? कोणत्या कामगारांनी तुम्हाला 2 रुपया मागितल्या? प्रश्न विचारून नाही, त्याचा बंदोबस्त केला. एवढं डिपार्टमेंट आणलं. अरे एवढं डिपार्टमेंट जर हजर असतं, या साखर कारखान्याचं सामान या माणसाने वाहून नेलं नसतं. आम्हाला सुद्धा लाज वाटते हे सगळं डिपार्टमेंट बघून. आम्ही चोरत्यो जातोय, आम्हाला चौकशी आमची. हा न्याय या लोकशाहीमध्ये चाललेला आहे. मित्रांनो, कामगारांची अवस्था तशीच होऊन बसलेली आहे, त्यांना न्याय मिळू शकत नाही. वाहतूकदाराची अवस्था तीच आहे. ट्रॅक्टरवाल्यांना नोटीस आल्या. आम्ही सगळे संचालक मागचे 21 आणि आत्ताचे 20 फक्त सुधीर शेठ हुकल्यात नोटीस यायचे. नाहीतर त्यांचं जरा थकबाकीमुळे ती बिचारा वाचला. नाहीतर आम्हाला 40-41 लोकांना आता नोटीस आहेत साखर कारखान्याच्या. मी सगळ्या संचालकांनी, मला त्यांच्या लोकांचं फोन आला, नेमकं काय होईल? म्हणलं तुझ्या 2 कोटी ह्या चालू मध्ये येईल. परत काय 106 कोटी सही केली तर तुला जप्तीला सुद्धा माणूस. तुझी वासनाच नाही, तुझी वासनाच नाही. शरद पवार आला तरी तुला सुट्टी नाही. शरद पवार अरे आमचं बी दैवत आहे, परंतु आम्हाला आज शावरमेनं मान खाला. इथं पत्रकार मित्र बसलेत. मला आवर्जून शरदरावजी पवारांचा नामोल्लेख यासाठी करतो. त्यांच्या निष्ठेने आम्ही माणसं 3-3 पिढ्या त्या माणसांच्या मागे उभं राहिलोय. परंतु पवार साहेबांना सुद्धा या साखर कारखान्याला कर्ज द्या म्हणायची पाळी आणली. लाज शर्मेने आमची मान खाली घातली ह्या माणसाने. तुम्हाला पवार साहेबांनी सांगायला पाहिजे होतं, अरे तू चांगला कारखाना चालव, मी तुझ्या मागे उभा आहे. तुला कर्ज मागायसाठी जर 25 वर्षानंतर पवार साहेबांकडे येतो, तुला लाज वाटली पाहिजे. पवार साहेबांचं गोडवा गातो काय? अरे ज्या अजितदादा पवारांनी 25 वर्षाची हयात तुझ्यासाठी खर्च केली, असंख्य माणसांची पाडापाडी केली, तुला मोठा केला, त्या अजितदादा पवारांच्या वर जर खालच्या पातळीवर बोलणार असेल, हा तालुका तुला सुद्धा सोडणार नाही. त्या सगळ्या सभासद बदलण्याची खऱ्या अर्थानाची तळमळ आहे. आम्ही बोलतो आम्हाला काय व्हायचं नाही. आमची तळमळ आहे साखर कारखाना. अरे मी गेल्या वर्षी कुठेच ऊस नोंदायची सवय नसली, सगळा ऊस साखर कारखान्याला दिलाय. परंतु मला ऊस घालवायला सुद्धा मित्रांनो मला सोमेश्वरला जावं लागलं. ते म्हणले तुमची नोंद नाही, तुमचा ऊस घेता येणार नाही. मी म्हणलं बा काही करून ऊस घ्या. ते म्हणले नेतो परंतु तुम्हाला हार्वेस्टर चालवावं लागेल. लोक म्हणले हार्वेस्टरने इतकं रान निभार होते, म्हणले कांदा होणार नाही. म्हणलं नका का कांदा व्हायना, परंतु ऊस ने बाबा. ही अवस्था माझ्यासारख्याची सतत ऊस घालणाऱ्यांची. मित्रांनो ही दुराडं बंद राहिलं. तुम्हाला गेल्या वर्षी जाणवलंय, या वर्षी तुम्हाला स्वतः परत झालोय. 12 वर्षापूर्वी स्वर्गीय बाबूराव पाचरणे आम्ही पदयात्रा काढली. तालुक्यात सगळ्यांना सांगायचं हा साखर कारखाना बंद पडणार आहे. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. याचं कारण आमच्या जवळ पैसे नव्हते. बाबूराव पाचरणे लोकप्रतिनिधी होते, परंतु समाजामध्ये त्यांच्याबद्दल कारखान्याबद्दल हे चालवतीनच का नाही याच्याबरोबर शासनकना निर्माण या लोकांनी केली. आमच्या जवळ पैसे नव्हते. आज कारखाना बंद पडला का नाही सांगा. मी 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी बोललो, ते करार झालं का नाही झालं टाळ्या हातवर करून सांगा. आता परत या सुधीर भाऊनी ह्या सगळ्या तालुक्यातल्यांनी सांगितलं पुन्हा एकदा आपल्याला पदयात्रा काढायची. त्यावेळेस फिरलो कारखाना बंद पडेल. आज सांगावं लागतंय मला पुन्हा कारखाना चालू करायला. मला सुद्धा वाईट वाटायला लागले. काय पडलं आपण त्याच्या वाचून? अरे हा माणूस मरून गेला. 6 विधानसभा ज्या माणसानं लढवल्या, या तालुक्यातल्या राजकारणाला सगळ्यांना आधार दिला, त्याचं सुद्धा लोकांनी त्या टायमाला ऐकलं नाही.
मला सुद्धा वाटतं आता चालून तरी काय करायचं, परंतु लोकांचा लढा जिवंत ठेवला पाहिजे. नाहीतर आम्ही जर फिरलो नाही तर पुढच्याच महिन्यात याचं खरेदी खत होईल रे बरा. याच्यावर कागदावर सह्या करायला ती टपूनच आहे. त्या संचालकांना अजिबात फोन लागत नाही का आणि म्हणजे मला मत गेली बघ. परंतु आम्हाला लोकांचा प्रपंच दिसतो. हा प्रपंच चालवण्यासाठी लोकांना तुम्हाला खऱ्या अर्थानं ऊर्जा देण्यासाठी आम्ही सुद्धा राजकारणाचे आम्ही काही पैसेवाले नाहीत. आमच्याजवळ काय आहे? तुमच्यासारखी लढाईसाठी त्यांच्या समोर किती माणसं आहेत? 25 वर्ष साखर कारखान्यात हजारो कोटीचे ही माणसं मालक झाल्या. आमच्या गोराक्यात त्याचं कारण माल आहे, माल. आणि बगल बच्चे जी फिरतात ना त्यांना सुद्धा माला बोलतात, खिशात नसतात ती सुद्धा बोलत नाही. उद्याच्या या शिरूर तालुक्यामध्ये हा लढा जो आपण उभा केलाय, स्वाभिमानानं जर तुम्ही उभा राहिला तरच तुम्ही जगता. आमचं 62-63 वय झालंय. तुम्ही जर स्वाभिमानानं खऱ्याला खरं नाही म्हणला तर तुमचा सुद्धा आता भावपूर्ण श्रद्धांजलीच याच्यापेक्षा तुम्हाला. आणि ही धमकशाही दडपशाही कोण बोलतो त्याला लगेच फोन काय माईक वाल्याला तरी त्याला मी म्हणलं तू काय बटन बंद करतो म्हणतो पेमेंट तिकडून यायचं. कारखाना बंद आहे पेमेंट तिकडून यायचं. दादा मला लय तुमचं पटतं पण काय करू. ही अशी अवस्था या संपूर्ण शिरूर तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची झाली. पदाधिकारी सुद्धा खाजगीत आम्हाला म्हणतात बघा बरं का नेट लावणार याचा माझच मोड तुझा मोडता मोडता आमचा मोडायला तू त्याच्या गाडीचं आम्ही कवा माझं. सांगण्याचं तात्पर्य आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा हात वर करून सांगा 22 तारखेला हा लढा आपल्याला सुरू करायचा. 10 दिवसाचा प्रवास आहे. 210 किलोमीटरचं अंतर आहे. साखर कारखाना का बंद पडला का चालू करण्यापर्यंत आपल्याला हा प्रवास लोकांच्या पर्यंत सांगायचा आहे. राजकारणाचा कुठलाही हेतू आमच्या मनामध्ये नाही. शेतकरी संघटना असू द्या, दुसऱ्या कोणत्याही संघटना असू द्या, सगळे पक्ष असू द्या, सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन हा लढा आपण उभा करू आणि हा लढा आपण चालू. सकाळी 9 वाजता 22 तारखेला बरोबर ज्यांना ज्यांना चालायचे त्यांनी मांडवगण या ठिकाणाहून हा प्रवास सुरू होणार आहे आणि सांगताही नावऱ्याला या ठिकाणी होणार आहे. म्हणूनच एकदा आपणा सगळ्यांचं मी या निमित्तानं तुम्ही थांबला तुमच्या सगळ्यांच्या ऊर्जेमुळे त्या लोकांना थांबावं लागलं. ती उभी आहेत आपण बसून म्हणजे ठासून बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.